शिवसेनेचे आमदार बाळा नर आपल्यासोबत आहेत. साहेब, सकाळपासून खरं तर मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. जो दावा भाजपच्या महापौरांनी केलेला होता की मुंबईची तुंबई होऊ देणार नाही, आम्ही सक्षम काम करू, त्या ठिकाणी नालेसफाई योग्य ती झालेली आहे. मात्र पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झालेली आहे. मला वाटतं दावे किती जरी केले तरी सत्यता ही परिणाम दिसल्यानंतर माझ्या लक्षात येते. त्याच्यामुळे मुंबईमध्ये किती सफाई झाली आणि किती यांचे दावे खरे आहेत हे आता याचं दिसून येतं आहे. मुंबईमध्ये हा पहिलाच पाऊस आहे, अजून जोरदार पाऊस पडलेला नाही आहे आणि त्यामुळे मुंबईची ही परिस्थिती झालेली आहे. मला वाटतं कोणत्या प्रकारचे छोटे नाले असतील, मोठे नाले असतील, हे कुठे पूर्णपणे साफ झालेलं नाही आणि केवळ ठेकेदारांची पाठराखण करण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. विरोधकांनी खऱ्या अर्थाने जेव्हा सूचना केल्या असतात त्यावेळी दखल घेऊन खऱ्या अर्थाने ते काम व्हायला पाहिजे होतं, नालेसफाई व्हायला पाहिजे होती. परंतु केवळ फोटो काढणं, पाहणी दौरे करणं याच्यामध्ये मशगूल असल्यामुळे हे परिणाम मुंबईकरांना भोगायला लागतात. 25 वर्ष आपली सत्ता असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्यावरती आरोप केले जात होते. त्याचबरोबर ते नालेसफाईवरनं आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हे दाखल केले. मातोश्रीने त्या संदर्भात पैसे खाल्ले असे आरोप झाले होते. या आरोपांना आता नेमकं काय उत्तर द्याल? मला वाटतं 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या माध्यमातून काम करत होती आणि त्यामुळे मुंबईकरांची सेवासुविधा खऱ्या अर्थाने होत होती. परंतु केवळ राजकारण म्हणून पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर एवढा आकांडतांडव केला जायचा. मुंबई तुंबणार, मुंबई भरणार, नालेसफाई झाली नाही, पैसे खाल्ले, हे केलं ते केलं, सगळं व्हायचं. मला वाटतं जनतेने हे लक्षात घ्यायला पाहिजे. आत्ता अलीकडच्या काळामध्ये कुठल्या प्रकारची आवई होत नाही, परंतु परिणाम जे आहेत ते मुंबईकरांना भोगायला लागत आहेत. शिवसेनेने काम केलं, लोकांची सेवा केली आणि खऱ्या अर्थाने जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न केला. कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं नाही. मग तो पक्षभेद विसरून सर्व विसरून लोकांची सेवा कशा करता येईल ते करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेमध्ये केलं आणि म्हणून सातत्याने 25 वर्ष त्या ठिकाणी मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता होती आणि ते आता लोकांना लक्षात येतं आहे खरं काम काय, खरं काम कुठलं आहे, खोटं काम कुठलं आहे. आणि मला वाटतं माझी विनंती आहे महापौर महोदयांना की केवळ लोकांना आश्वासित करण्यापेक्षा सत्य परिस्थितीचा जेव्हा अनुभव येतो तो लोकांना सुखदायक असायला पाहिजे, यासाठी काम त्यांनी करावं अशी माझी त्यांना विनंती राहील. एक शेवटचा प्रश्न आहे माझा. ज्या नालेसफाईच्या दौऱ्यावरनं एवढं राजकारण घडलं, आम्हाला बोलवलं नाही, मान सन्मानावरनं मोठं राजकारण घडलेलं आपल्याला पाहायला मिळालं. मग खरंच नालेसफाई झाली का, हा देखील प्रश्न होतोय का नुसतीच फोटोग्राफी झाली? मला वाटतं मान सन्मान त्यापेक्षा मुंबईकरांची सेवा ही फार महत्त्वाची आहे. मला वाटतं की नालेसफाई झाली की नाही झाली ही याच्या अगोदर सूचना केल्या जात होत्या. आम्ही देखील केल्या, विरोधी पक्षांनी केल्या. सत्ताधाऱ्याने फक्त पाहणी दौरे करून फोटो छापले आणि त्याचे परिणाम आज मुंबईत तुंबलेली सत्य दिसते आणि हे त्यांनी आकलन त्याचं करावं अशी माझी विनंती आहे. सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते मुंबईचे आमदार बाळानर, ज्यांनी नालेसफाईच्या नावाखाली नुसती फोटोग्राफी करण्यात आली, प्रत्यक्षात नालेसफाई झालीच नसल्याचा दावा हा या ठिकाणी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई.